नमस्कार. आज मी व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर गाजरचा हलवा बनवून घेते. त्यासाठी 100 ग्राम मावा कढईमध्ये परतून घेतलेला आहे. आता काढून घेते आणि त्याच कढईत 1 किलो गाजर किसून घेतलेला तो घालते. 2 चमचे तूप घालते आणि गाजर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते. गाजर शिजलेले आहे. त्यात एक मोठी वाटी साखर घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते. साखर वितळलेली आहे. मिक्स करून घेते आणि त्यात परतून ठेवलेला मावा घालते. मावा मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून वाफ काढून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. त्यात बारीक कापून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालते. मिक्स करून घेते. वेलची पावडर घालते. मिक्स करून घेते. गाजराचा हलवा तयार आहे. इथे गाजर घेतलेले ते बाहेरून तासून घेते आणि अशा प्रकारे कापून घेते. आता गाजराची कापं काढून घेते. अशा प्रकारे गाजराची कापं कापून घेतलेली आहेत. त्यांना लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ लावून घेते आणि 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. 10-15 मिनिटांनंतर तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. तो गाजराच्या कापांना लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यात गाजराची कापं फ्राय करायला ठेवते. आता झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. आता झाकण लावून दोन्ही बाजूने परतून घेते. गाजर शिजलेलं आहे. गाजराची कापं तयार आहेत. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालते. कांदा नरम झाल्यावर मेथी घालते साफ करून बारीक चिरून घेतलेली. कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. भाजी मिक्स करून घेते. भाजी शिजून कमी झालेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालून परतून घेते आणि ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि एक वाफ काढून घेते झाकण लावून. भाजीत तर पाणी आटलेलं आहे. मेथीची भाजी तयार आहे. इथे मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं घेतलेलं आहे, एक छोटी वाटी, एक मोठा चमचा जिरा आणि हळद घातलेली आहे. पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेते. इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, हिंग घालून कुकरमधनं शिजून घेतलेली आहे. ती घोटून घेते. त्यात मिक्सरमधनं वाटून घेतलेलं खोबऱ्याचं वाटप घालते. पाणी घालून मिक्स करून घेते. शिजून घेतलेला बटाटा घालते, कापून घेतलेला. चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालते. मिक्स करून घेते आणि वरणाला उकळी काढून घेते. एक मोठा चमचा तूप घालते वरून. बटाटा घालून गोडी डाळ तयार आहे. छोटा कुकर घेतलेला आहे. त्यात तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा परतून घेते. कांदा नरम झाल्यावर थोडंसं हिंग घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. एक टोमॅटो घालते बारीक कापून घेतलेला.
बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. टोमॅटो नरम झाल्यावर गवार बारीक कापून घेतलेली ती घालते आणि कांद्यावर 2 मिनटं परतून घेते. गवार परतून झाल्यावर एक मोठा चमचा मालवणी मसाला, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते. कुकरमधनं वाटाणा आणि बटाटा शिजून घेतलेला आहे तो घालते. ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि एकदम थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून एक शिटी काढून घेते. एक शिटी झालेली आहे. आता कुकरचं झाकण उघडते. गवार शिजलेली आहे. बटाटा आणि वाटाणा शिजलेलाच होता. वरून कोथिंबीर घालते. सफेद वाटाणा आणि बटाटा घालून गवारीची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.